मित्रांनो, सध्या पाकिस्तानात अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झालं आहे. पण ज्या ठिकाणी हे दोन्ही देश उतरले आहेत त्याचीच सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे. कारण अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ ज्या धावपट्टीवर उतरलं आहे ते आहे नूर खान एअरबेस. नूर खान एअरबेस म्हणजे तेच ठिकाण ज्याला भारताने आपल्या कारवाईत पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. भारताचे मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांमुळे या एअरबेसचं इतकं नुकसान झालं होतं की कित्येक महिने येथून उड्डाण करणं अशक्य होतं. ते पूर्णपणे बंद होतं आणि तिथे डागडुजी सुरू होती. इतकंच नाही तर अफगाणिस्ताननेही अलीकडच्या वादात असा दावा केला होता की त्यांनी नूर खान एअरबेसवर हल्ला केला आहे आणि आता त्याच एअरबेसवर अमेरिका आणि इराणचे पाहुणे उतरले आहेत. आता यापुढची गोष्ट महत्त्वाची आहे. या चित्रांकडे पहा. यावरून तुम्हाला समजेल की पाकिस्तान कसा डबल गेम खेळतोय. काल रात्री जेव्हा इराणचं शिष्टमंडळ आलं तेव्हा असीम मुनीर यांना स्वतःला एक शक्तिशाली जनरल म्हणून दाखवायचं होतं आणि कदाचित म्हणूनच ते इराणी शिष्टमंडळासमोर लष्करी वर्दी घालून हजर झाले होते. पण जसं अमेरिकन शिष्टमंडळ उतरलं म्हणजेच JD व्हॅन्स इस्लामाबादमध्ये पोहोचले तशी संपूर्ण रंगतच बदलली. नजारे बदलले. कारण या सर्व नेत्यांच्या गर्दीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि फील्ड मार्शल चक्क कोट पॅन्टमध्ये दिसले. येथे अमेरिकेसमोर ते वर्दी घालून जात नाहीत तर कोट पॅन्टमध्ये एखाद्या नेत्याप्रमाणे पोहोचले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की एका बाजूला इराण आहे ज्याच्यासमोर त्यांना स्वतःला पॉवरफुल जनरल सांगायचं आहे, तर दुसरीकडे अमेरिका आहे ज्यांच्यासमोर मुनीर यांना हे दाखवायचं आहे की ते एक सोफिस्टिकेटेड आणि प्रोफेशनल आर्मी पर्सन आहेत आणि त्यांचा पेहराव व हावभाव अमेरिकन नेत्यांसारखाच आधुनिक आहे. नक्कीच हा पाकिस्तानचा डबल गेम आहे आणि पाकिस्तान आज मध्यस्थी करण्याचे कितीही प्रयत्न करत असला तरी त्यांची मनशा नेहमीच शंकेच्या फेऱ्यात राहिली आहे. आणि असं होऊ शकतं की या मध्यस्थीच्या नावाखाली येणाऱ्या काळात पाकिस्तान, अमेरिका, इराण आणि मिडल ईस्टपासून ते थेट युरोपपर्यंत मदतीसाठी कटोरा पसरवेल आणि भीक मागेल. या मध्यस्थीच्या बदल्यात पाकिस्तान नेमकं काय करेल हे कोणालाच माहीत नाही. सध्या पाकिस्तान हा आपला डबल गेम किती काळ सुरू ठेवू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.